हॅलो हॅलो अरे नवान नवान करूया आपण. पण मी काय म्हणतो, ए पोरण हे पटलं का रे तुम्हाला? जेव्हा आपलं पानिपत होतं, संदीप मोरे बुवा, आपलं जेव्हा पानिपत होतं, एक लक्षात ठेवा, बारी तुमची काय पडली नसती. आज गांगेश्वराच्या चरणाशी साक्षीला ठेवून, तुमच्या सदाराल घराण्याच्या साक्षीला ठेवून आज तुमचं जसं तंतोतंत हे जे प्रश्न होतात मला पहिल्यांदाच वाईट वाटलं. कारण आज मी आडवलीच्या गावकऱ्यांना तर बोलवलं, मानकऱ्यांना बोलवलं, त्यांना दाखवलं समोर आहे. तुमचं पहिलं होतं ग्रंथ असायला पाहिजे, होता पुरावा होता, आणि ह्याच्यामध्ये एक तरी शब्द इकडचा तिकडे होता. आयुष्यातला पहिल्यांदा कलगीतुराच्या इतिहासातला जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे एकात एक हाय तसाच होता. आणि संदीप बुवा, तुम्ही नुसतं खोटं नाही बोललात, तुम्ही ते खोटं ह्या साजाला पाडलं, खोटं ह्या गांगेश्वराला पाडलं, आणि खोटं त्या गावकऱ्यांना पाडलं, खोटं ह्या कलगीतुऱ्यातल्या वाचकांना पाडलं, आणि खोटं ह्या कलगीतुऱ्याला पाडलेलं आहे. भोगावं लागेल. आणि म्हणून म्हणतोय, पहिलाच एकांतर देतोय, कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. हो कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. चार चौघात नंतर मग किडे तोंडात पडतील. 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 कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. चार चौघात नंतर मग किडे तोंडात पडतील. चार चौघात नंतर मग यांना मेलेल्यांना काय मारायचं? मी अशी तयार आणली, मी तशी तयार आणली, मी अशी गाणी होती, मी शांतपणे सांगतो. कोणाला सांगा तुम्ही? किती वर सांगताय? बरं एकदा येऊन तेव्हा तुमची गाणी काय होती? अरे भले भले आले माऊली, भले भले आले. आम्ही का तुमच्या देणेकरी नाही, का तुम्ही आमच्या देणेकरी नाही? शास्त्राचा वाद आहे, देऊन बघा. तुम्ही नाही मागून आणतो बघा. आम्ही असे येत नाही. तुमचे एक गवळण असाल, 5 गवळण आम्ही आणतो. तुमचं एक पद असाल, आम्हाला अंदाज येतो यांची उडी कुठपर्यंत आहे, यांची विषात काय हो. एक टाळी पडत नाही, एक शिटी पडत नाही, कोणी 100 रुपये देत नाही. स्वतःमध्ये बदल करा, त्याच्यानंतर कळेल कलगीतुरा काय येतो. दोन गाण्याच्या ह्याच्यावर नाही, फक्त मिजाज करून नाही होत शाहीर. मला वाटतं स्केल दाखवतो, आणि शेवटचं गाणं गायलं, स्केल दाखवली, कळलं काय बोललं. आवाज फाटला. सगळी गाणी काळी 5 आणि काळी 1 लाईत वर्षा नाही फाटत. तो तुम्ही स्केल शिकवतो मला. हे बघा आलं पैसे भडकलं येतात लगेच. रुद्र पवार, ऋषी पवार आणि पवार परिवार खास छोट्या कलाकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक वेदू. त्याच्यानंतर पहिलं गाणेकर भावांचं गाणं श्रद्धांजली घेतो. हर्षल मंगेश दर्डे 200 रुपये माऊली, धन्यवाद. झांजमुखी अन ढोलकी आज या बारीची, झांजमुखी अन ढोलकी आज या बारीची, घाणकरांची आठवण छळते औरीची. परत घ्या, सॉरी. झांजमुखी अन ढोलकी आज या बारीची, घाणकरांची आठवण छळते औरीची. सोडून दिंडी शक्ती तुऱ्याच्या वारीची, शाहीर गेले कुठे. यावे यावे यावे, शाहीर परतून यावे. घेऊन साज तुऱ्याचा रणगणामध्ये गावे. यावे यावे यावे, शाहीर परतून यावे. घेऊन साज तुऱ्याचा
माझ्याकडून शाहिरांना एक श्रद्धांजली. दर्डेचं फरमाईश आहे, 2 फरमाईश घेतो. मामाला सांगितलं झालं की सांगा लगेच. कृपा सुद्यावी भक्तावर साऱ्या डवली गावावर, धनी माझा गांगेश्वर भोळा शिवशंकर, धनी माझा गांगेश्वर भोळा शिवशंकर. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारेड. 2-3 फरमाईश आहे. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारेड, आडवलीकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण. हो एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारण, आडवलीकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण. एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, विवेक मांडवकर कोकण कला प्रेमी मित्र मंडळ याचकडे 251 रुपयाचं पारितोषिक. 26 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुयोग पानकर आणि विकास लांबोरी बारी आहे. या रविवारी सकाळी 10 वाजता बारी आहे. आस्वाद घ्यायचा. आता काय पाहिजे पोरांनो? छोट्या वर्गासाठी सुरेश भालेकर याचकडून छोट्या मुलासाठी गावसाठी पैसे आहेत. धन्यवाद. संदीप मोरे बुवा इकडच्या तिकडचं काय सांगू तुम्ही एकदा हुशात करा. मी ही तक्रार मंडळात देणार, पुराव्या सकट मंडळात देणार आणि ह्याची चाचपणी करणार. तुम्हाला वाटलं वाचून जाईल, पहिली बारी झोपून केली, दुसरी बारी फक्त धमकी देऊन केली, दुसरं नक्की होतं काय तुमच्या बारी? आणि एकदा आत्मपरीक्षण करा. जे काय खरं, जे तुम्हाला उत्तर आज दिलेलं तंतोतंत तुम्हाला वाटलं होतं की गेल्या वर्षी फोडला, आता परत फोडला तर इज्जत जाईल म्हणून तुम्ही खोटं बोललात, धांदात खोटं बोललात. हा माझा आरोप आहे. म्हणून काय म्हणतोय, काय पाहिजे? घे सगळं नमन ह्याच्यावर. आता संदीप बरोबर शाहीर संदीप मोरे, आज तुम्ही तुमच्या नावाला डाग लावलात, आज तुम्ही तुमच्या नावाला डाग लावलात. आज गांगेश्वराच्या प्राणामध्ये आज तुम्ही सर्वांच्या साक्षीला खोटा बोलला. तुमच्या समोर पुरावा, तुमच्या समोर ग्रंथ आणि तरी देखील तुम्ही खोटे बोलला. याचं फेडावं लागेल. कारण सर्गीतुला भरवण्याचं साधन नसून समाज माध्यम आहे आणि तत्वाचं वाद आहे. तुम्ही त्या वादाला घाबरला, शाहीर वादाला घाबरला. बस अजून किती करू? 2-3 गाणं आहे. कोणाची झालं शाहीर आरतीला माझ्या वाटण्यावर सगळी मिनिटं घेतली तरी पण मामा आपल्या आजच्या म्हणून घेतलं. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती
झाला? केलं बंद केलं अरे साहेब चला आता असं